माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फ्रॉम मिसलेनियस एक्सरसाइज 3. सो जरा मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करू आपण. क्वेश्चन नंबर 1, व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ n plus 1 into a, sin of n plus 2 into a, plus cos of n plus 1 into a, cos of n plus 2 into a will be equal to, and the 4 options has been provided. मग काय करूया बेटा? सॉल्व करू सर, आपण सॉल्व करू याला. बेटा डायरेक्टली यू आर सेइंग if like this is n plus 1 into a, n plus 1 into a, n plus 2 into a, n plus 2 into a, sin a sin b plus cos a cos b. Very easy. cos a cos b plus sin a sin b म्हणजेच cos a minus b, cos साठी प्लस असेल तर मायनस, cos a minus b म्हणजे काय रे बेटा? a म्हणजेच n plus 1 into a minus b is this. Getting? चला याला सिम्प्लिफाय करा. So cos of n into a, n a, 1 into a, चला मायनस n into a मायनस n a, मायनस 2 into a मायनस 2a. अरे कळतंय ना बेटा? ब्रॅकेट सोडले, मायनस n into a मायनस n a, मायनस 2 into a मायनस 2a, प्लस n a मायनस n a कॅन्सल आउट. कॉस ऑफ a वजा 2a, 1 मधून 2 गेले, कॅनायचे बेटा मायनस a. कॉसच्या मायनसला फरक पडत नाही. सो कॉस इज द करेक्ट आन्सर. Yes, सो बाळा सेकंड क्वेश्चन आहे, इफ tan a minus tan b is x, cot b minus cot a is y, तर cot of a minus b किती? ट्रिकी आहे. काम करूया आपण एक. tan a minus tan b x आहे. ओके सर. आता हा cot b minus cot a असा आहे. मग एक काम करूया, एक तर दोन ऑप्शन सोडवण्यासाठी एक तर ऑप्शन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने 1/x 1/y काढा आणि आन्सर कडे जा, किंवा ह्या ज्या टर्म्स दिलेल्या आहेत यांना घेऊन खेळा. तर मी एक काम करतो, tan a मायनस tan b हा x आहे. ओके, मग इथून 1/x काय होईल बेटा? 1 कारण मला दिसतं ना 1/y 1/x ह्या टर्म्स मध्ये. सो 1/x म्हणजे याचा रेसिप्रोकल, तर याचा पण रेसिप्रोकल. सो 1/tan a मायनस tan b. ठीक आहे बाळा. आणि आय विल से दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. तिकडनं cot b मायनस cot a उचला. cot b मायनस cot a आहे y. बेटा आय वॉन्ट 1/y. मग काम करू आपण, परंतु हा cot b याला मी काय करतो, एकदा 1/tan मी टॅनच्या स्वरूपात आणतो, मायनस याला पण टॅनच्या स्वरूपात लिहू आपण. cot b इज 1/tan b वजा cot a इज 1/tan a, आणि y ऍज इट इज. हा, y ला काहीच नाही करायचं आपण. हे रेसिप्रोकल्स लिहिले. बेटा क्रॉस मल्टिप्लाय कर, tan a मायनस tan b, tan a मायनस tan b अपॉन tan a tan b अपॉन tan a tan b इज y. गेटिंग? मग बेटा हा जर का y, तर आय एम इंटरेस्टेड इन 1/y. बर, ऍज वेल एज tan a मायनस tan b, tan a मायनस tan b x आहे. मी याला 1 म्हणू का? चला याला काय म्हणू? दिस इज माय सेकंड. ठीक आहे ना? चला हे जे आहे दिस इज माय थर्ड. याच्यामध्ये 1 मधून टाकू आपण, फ्रॉम 1 असं म्हणू. फ्रॉम फर्स्ट. फर्स्ट म्हणजे काय बेटा? tan a मायनस tan b ला टाकू x. सो x अपॉन tan a tan b इज व्हॉट? y. मग बेटा 1/y काढूया रेसिप्रोकल. सो 1/y विल बी tan a इंटू tan b अपॉन x. याला काय म्हणूया? फोर्थ. आता माझ्याकडे इथे 1/x आहे, इथे 1/y आहे, आणि मग काम करू आपण, या दोघांची एकदा ऍडिशन करू, या दोघांची एकदा सबट्रॅक्शन करू, आणि सम कडे cot a मायनस cot b म्हणजे tan a मायनस tan b भेटत आपल्याला फायनली. गेटिंग? अच्छा, हे बघ बेटा, सोडवण्याचा आणखी एक प्रकार आहे. cot a मायनस b पाहिजे ना,
मग ह्याच्यातनं फ्रॉम 2 tan a मायनस tan b भेटल आणि 1 प्लस tan a tan b आहे का नाही. कसंही जमतंय, काम करूया. याला सोडवत चालतो मी, याचा वापर करतो. फ्रॉम टू tan a मायनस tan b, नाही हा एक्स आहे, इट्स ओके सर, गरजच नाही, ते ऑलरेडी आहे. बरं 1 प्लस tan a tan b, इथून tan a tan b काढू आपण. काय करू बेटा, याला नाही, मी tan a tan b काढतो. tan a tan b ला मी लिहितो एक्स वरती घेऊन x बाय y. आता झालं. आणि मी याला म्हणतो 4. माझ्या डोक्यात काय चाललंय, माझ्या डोक्यात आहे की cot a मायनस बी काढायचं आहे ना. मग मी काय करतोय बघ, cot a मायनस बी पाहिजे, मी त्याला असतो का 1 अपॉन tan a मायनस बी, आहे की नाही. आता मला tan a मायनस बी माहिती आहे, tan a मायनस tan b आपण 1 प्लस tan a tan b, पण इथं रेसिप्रोकल आहे, उलट करा. 1 प्लस tan a tan b ला वरती लिहा बर का, आणि tan a मायनस tan b ला खाली लिहा. अरे काय केलं मी, फॉर्म्युला तोच आहे, फक्त tan a मायनस tan b आपण 1 प्लस tan b वरती घेतला. आता माझ्याकडे बघ ना, हे सगळे tan a tan b आहे x अपॉन y, बर का. सो cot a मायनस b इज इक्वल टू 1 प्लस हा जो tan a tan b आहे विच इज x अपॉन y भागिले tan a मायनस tan b, हे काय x. चला याला सोडवा फक्त. सो बच्चा y प्लस x अपॉन y हा काय झाला रे, न्यूमरेटर, खाली x क्रॉस मल्टिप्लाय केलं ना आपण. सो वरती बघ बेटा, y प्लस x भागिले हा y इंटू x, खाली काय होईल बेटा एक्स वाय. चला याला दोन्ही ठिकाणी डिवाइड करा, y अपॉन एक्स वाय अधिक x अपॉन एक्स वाय. हा y कॅन्सल, हा x कॅन्सल. सो 1 बाय x प्लस 1 बाय y इज द फायनल आन्सर. बघा लक्ष दे, जर कन्फ्युजिंग वाटत असेल घाबरू नको. मी काय केलं, tan a मायनस tan b ला उचलला, x घेतला, 1 बाय x काढला, 1 अपॉन tan a मायनस tan b. ओके सर, याला 1 बोललो, याला 2 बोललो, जसं यूज होईल तसं खेळू. तर याला उचललं, y आहेच आहे. मग इथून काय केलं बेटा, मी कॉटला लिहिलं 1 बाय tan, वजा ह्या कॉटला लिहिलं 1 बाय tan, क्रॉस मल्टिप्लाय केलं, tan a मायनस tan b अपॉन गुणाकार tan a tan b, आहे की नाही. tan b tan a म्हणजे tan a tan b इज y. फ्रॉम 1 याची व्हॅल्यू उचलली, x घेतली, ठीक आहे, x अपॉन tan a tan b इज y. मी इथून काय केलं बेटा, मी tan a tan b काढला, ही स्टेप स्किप केली तरी चालेल, काही नाही राव, इट्स ओके ना. सो माझ्या डोक्यात आलं की tan a tan b काढला पाहिजे, याची काही गरज नाही. tan a tan b वर गेला, हा y खाली आला, x बाय y झालं. मग मला डोक्यात आलं किंवा cot a मायनस b काढायचा, cot a मायनस b लिहिलं 1 बाय tan a मायनस b. tan a मायनस b चा फॉर्म्युला tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. सो खालचा वरती लिहिला, रेसिप्रोकल फॉर्म मध्ये दिला फॉर्म्युला, ठीक आहे. tan a tan b चं उत्तर टाकलं x बाय y, tan a मायनस tan b चं उत्तर टाकलं x. पुढे सिम्प्लिफाय केलं आपण, y अधिक x अपॉन y, आणि खालचा x ऍज इट इज, हा y याच्या सोबत गुणिले झाला x y, दोन्ही ठिकाणी डिवाइड केलं, उत्तर काय आलं 1 बाय x प्लस 1 बाय y. चलो, सो बेटा दिस इज द क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस. साइन थीटा जर का n टाइम्स साइन थीटा प्लस 2 अल्फा आहे, तर tan थीटा प्लस अल्फा किती. आणि हे ऑप्शन्स दिलेत, 1 प्लस n अपॉन 2 मायनस n लाईक दिस, 1 मायनस n 1 प्लस n, ह्या फॉर्म मध्ये मला दिसतंय. मला 1 प्लस n 2 मायनस n, 1 मायनस n 1 प्लस n, 1 प्लस n 1 मायनस n, हे पाहून एक अंदाज असा आला की इथं त्यांनी हे जे दिलंय, तर हा साइन थीटा इज n टाइम्स साइन थीटा प्लस 2 अल्फा. ते काम करूया, साइन थीटाचा गुणिले मल्टिप्लायर कोणीच नाही, म्हणजे तो 1 आहे. डोंट वरी, मी असं लिहू का, 1 इंटू साइन थीटा इज n इंटू साइन थीटा प्लस 2 अल्फा. आता काय करतो बाळा, मी 1 हा n याच्या खाली घेतो, इज इक्वल टू ही टर्म अशीच ठेवतो, साइन थीटा प्लस 2 अल्फा, आणि हा साइन याच्या खाली जाईल. क्लिअर आहे. आता ऑप्शन कडे बघून मला कळतंय 1 प्लस n 1 मायनस n अशा फॉर्म मध्ये यायचं असेल तर मला कंपोनेंडो डिव्हिडेंडो किंवा डिव्हिडेंडो कंपोनेंडो अप्लाय करावं लागेल. आठवतंय तुम्हाला, मी सेपरेटली शिकवलं होतं एकदा. सो बच्चा कंपोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय करू, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. हे बघ, हा जो 1 आहे, कंपोनेंडो म्हणजे एकदा ऍड करा, भागिले 1 मधून n सबट्रॅक्ट करा, कंपोनेंडो डिव्हिडेंडो, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन इज इक्वल टू, इथं पण तेच, साइन थीटा प्लस 2 अल्फा मध्ये एकदा हा खालचा साइन ऍड करा,
भागिले साइन थीटा प्लस 2 अल्फा मधून साइन थीटा वजा करा, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. चल बेटा सिम्प्लिफाय कर, इज इक्वल टू साइन ए प्लस बी ला सिम्प्लिफाय कर ना, साइन ए कॉस बी, हे काय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए, ए म्हणजे थीटा बरं का, साइन बी, बी म्हणजे 2 अल्फा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि पुढे काय बेटा प्लस साइन थीटा, आहे की नाही, अपॉन अपॉन साइन ए प्लस बी, पुन्हा एकदा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि वजा वी हॅव साइन थीटा. ठीक आहे, चलो मग आता काय करता येईल बेटा, आता आपल्याला बर का टॅन थीटा प्लस अल्फा अशी टर्म पाहिजे, म्हणजे टॅन थीटा टॅन अल्फा लाईक दिस. ओके, बर, ह्या दोघांमध्ये साइन थीटा तर कॉमन आहे का नाही, ही टर्म आणि ही टर्म, मग साइन थीटा कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहील, इथं राहील कॉस 2 अल्फा प्लस 1 अपॉन ही आणि ही टर्म, बरं का, पुढे काय राहील बेटा, हे बघा प्लस कॉस थीटा इंटू साइन 2 अल्फा ऍज इट इज, ही टर्म आणि ही टर्म साइन थीटा निघाला कॉमन, कॉस 2 अल्फा मायनस 1 बर का, आणि ही टर्म ऍज इट इज प्लस कॉस थीटा साइन 2 अल्फा. ओके, बर, तर पुढे सिम्प्लिफाय करूया आपण अजून, 1 प्लस कॉस 2 थीटा वाला फॉर्म्युला माझ्याकडे आहे, 1 मायनस कॉस थीटा, म्हणजे इथून मला मायनस साइन इथं कॉमन घ्यावं लागेल, आणि रिअरेंज करू आपण, विच इज साइन थीटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस 2 अल्फा प्लस कॉस थीटा साइन 2 अल्फा प्लस कॉस थीटा साइन 2 अल्फा अपॉन मायनस साइन कॉमन घेतलं तर हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह होईल, सो मायनस साइन थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस 2 अल्फा आणि पुढे प्लस कॉस थीटा साइन 2 अल्फा. आता दिस इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 अल्फा ला आय कॅन राईट 2 कॉस स्क्वेअर अल्फा, काय लिहू शकतो बेटा मी, साइन थीटा इंटू 2 कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस थीटा आणि साइन 2 अल्फा ला आय कॅन राईट 2 साइन अल्फा कॉस अल्फा. ठीक आहे, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला तिथं लावला, खाली पुन्हा इथं मायनस साइन थीटा आणि कंसात 1 मायनस कॉस 2 थीटा इज 2 साइन स्क्वेअर थीटा, तसं 2 साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस थीटा इंटू ब्रॅकेट 2 साइन अल्फा कॉस अल्फा. क्लिअर आहे, बर, मग आता ह्या ज्या दोन टर्म्स आहेत, मला वरच्या टर्म मधनं बेटा कॉस अल्फा आणि 2 हे दोघं पण निघतायत, सो बेटा वरून निघाला 2 कॉस अल्फा कॉमन, मग आत काय राहील साइन थीटा कॉस अल्फा, नीट बघ ना, साइन थीटा कॉस अल्फा, 2 पण गेला, कॉस स्क्वेअर एक बाहेर गेला, राहिला कॉस, साइन थीटा कॉस अल्फा प्लस 2 कॉस अल्फा गेला तर राहिला कॉस थीटा साइन अल्फा अपॉन डिनॉमिनेटर मध्ये बेटा मायनस कोण कॉमन आहे, 2 तर आहे, साइन अल्फा पण आहे, तर -2 साइन अल्फा कॉमन घेऊ आपण, -2 साइन अल्फा कॉमन घेऊ, मग आता आतमध्ये काय राहिलं बेटा, -2 साइन अल्फा गेला, राहिला साइन थीटा साइन अल्फा, आहे की नाही, साइन थीटा साइन अल्फा, मायनस साइन कॉमन घेतल्यामुळे प्लस झाला मायनस,
2 आला साइन अल्फा आला, राहिला कॉस थिटा कॉस अल्फा. झालं. चला एकदा इथपर्यंतचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. हे काय काढतोय बेटा आपण 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन. टार्गेट काय आहे? टार्गेट काय? टॅन ऑफ थीटा प्लस अल्फा. सो इज इक्वल टू हा 2 ह्या 2 सोबत कॅन्सल आउट होऊन जाईल. वरती कॉस अल्फा इंटू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी जमलं. खाली मायनस साइन अल्फा इंटू साइन ए साइन बी मायनस कॉस ए कॉस बी. आपल्याकडे फॉर्म्युला काय? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. सो एक काम करू, पुन्हा एकदा एक स्टेप वाढवू आपण आणि कॉस अल्फा कंसात कॉस थीटा, अच्छा साइन ए कॉस, अच्छा साइन थीटा कॉस अल्फा, त्याला ऍज इट इज लिहू आपण प्लस कॉस थीटा साइन अल्फा भागिले बेटा साइन अल्फा आणि कंसात हे मायनस साइन आत घेतो, हे निगेटिव्ह आणि ते पॉझिटिव्ह अल्टर करा. कॉस थीटा कॉस अल्फा है की नाही, ते प्लस झालं, हे मायनस मायनस साइन थीटा साइन अल्फा. ओके, विच इज इक्वल टू बेटा कॉस भागिले साइन काय झालं रे? कॉट अल्फा बर का, इंटू आधी इथं बघ साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ए प्लस बी म्हणजे साइन थीटा प्लस अल्फा भागिले कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मायनस म्हणजे प्लस, सो कॉस ऑफ थीटा प्लस अल्फा. सो कॉट अल्फा साइन बाय कॉस म्हणजे टॅन, अँगल सेम आहे ना, थीटा प्लस अल्फा. बच्चा आपल्याला टॅन ऑफ थीटा प्लस अल्फा विचारला होता, राईट. मग आता मी इथून असं म्हणू का, टॅन एक काम करू 1 प्लस एन भागिले 1 मायनस एन. हा जो कॉट आहे, हा जो कॉट आहे गुणिले ना, तर इथं 1 अपॉन कॉट करून यायला आपण. समजतंय ना बच्चा? मी एकदम सिम्पली स्टेप बाय स्टेप करतोय बघ. गुणिलेची टर्म अलीकडं भागिले, असं आहे का नाहीये? मग एक काम करू ना, 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन आणि 1 बाय कॉट म्हणजे टॅन अल्फा इज टॅन ऑफ थीटा प्लस अल्फा. जमलं का बघ बरं? 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन टॅन अल्फा. येस, फिनिश्ड. तर बाळा फोर्थ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्या समोर आहे की व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा भागिले 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट. ओके, मग कॉस थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटाला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करू आपण आता, कारण मला इथं ऑप्शन मध्ये थीटा बाय टू हिंट लागली. येस ऑर नो बच्चा? चलो, कॉस थीटाचा पहिला फॉर्म हाफ मध्ये कॉस स्क्वेअर थीटा बाय टू मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय टू अपॉन 1 प्लस हा जो, अच्छा 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 ऐक आता, हा जो 1 आहे बरं का, फर्स्ट फंडामेंटल काय वापरूया बच्चा, कॉस स्क्वेअर थीटा बाय टू प्लस साइन स्क्वेअर थीटा बाय टू 1 ला प्लस पुढे जो साइन थीटा आहे त्याला हाफ मध्ये 2 साइन थीटा बाय टू इंटू कॉस थीटा बाय टू. फॉर्म्युलांचं बुकलेट समोर पाहिजे टू अंडरस्टँड दिस. ठीक आहे ना, हे 1 ला आपण हे लिहिलं. ठीक आहे, चलो. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी झालं अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, अर्थात हा ए आणि हा बी. अरे सोर नो, सो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर कॉस थीटा बाय टू प्लस साइन थीटा बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा अख्खा ब्रॅकेट गेला, स्क्वेअर मधला एक जण गेला. आता इथं टॅन टॅन दिसत आहेत, सो डिवाइड बाय कॉस करा, मग कॉसला कॉस जाईल, साइन बाय कॉस टॅन होईल. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. कशाने रे बाळा? तर बाय कॉस थीटा बाय टू. सो व्हॉट विल यू गेट बच्चा? कॉस बाय कॉस कॅन्सल 1 वजा साइन बाय कॉस टॅन थीटा बाय टू.
भागिले cos by cos is 1 plus sin by cos is tan theta by 2. क्लिअर आहे? चलो, पण तरीही ऑप्शन्स कडे जाता येत नाही. मग आपल्याकडे दुसरा एक पर्याय आहे ना बेटा, कोणता? एकला लिहायचं tan pi by 4. ही प्रॅक्टिस आय होप झाली असेल, म्हणून तर सीईटीला असे क्वेश्चन्स येतात. आलं लक्षात? हे बघ, एकाला काय लिहिला tan pi by 4, कारण tan 45 आहे अपॉन 1 प्लस tan pi by 4 tan theta by 2 आहे की नाही? 1 प्लस tan a tan b, इथं तो ऍडजस्ट केला. tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b म्हणजेच tan a मायनस b म्हणजेच pi by 4 minus theta by 2. Are you understanding now, beta? So which is third option, which is correct. Yeah, screenshot. So beta, next multiple choice question is value of cos a into cos 60 minus a cos 60 plus a. ठीक है, चल आता काय करूया बेटा? cos a cos 60 minus a ला सिम्प्लिफाय करू आपण. cos a minus b is cos a cos b plus sin a sin b. So I will write cos 60 cos a minus साठी plus sin 60 sin a झालं, गुणिले cos 60 plus a. सो त्याच्यासाठी काय करणार बेटा आपण? पुन्हा एकदा cos a cos b, which means cos 60 cos a minus sin 60 sin a. cos a cos b minus sin a sin b is equal to, चलो, so cos a cos 60 is 1 by 2 cos a plus sin 60 is root 3 by 2 sin a into this bracket. Once again, cos 60 is 1/2 cos a minus sin 60 is root 3 by 2 sin a. Okay, is equal to cos a. You can see a plus b into a minus b, so a square minus b square, right? So into this bracket 1/2 चा स्क्वेअर बरं का, ह्या टर्मचा स्क्वेअर 1/4 cos स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, ह्या टर्मचा स्क्वेअर, तीनाचा रूट 3 चा 3, दोनाचा 4 आणि साइनचा साइन स्क्वेअर आहे. थोडंसं डायरेक्टली केलं बेटा मी. अरे सॉर नो, a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, ह्या टर्मचा स्क्वेअर वजा ह्या टर्मचा स्क्वेअर. बेटा दिस इज इक्वल टू cos a, खाली बेस सेम आहे, राइट? मग काम करूया, खाली 4 लिहू. 1 cos स्क्वेअर आहे, दॅट मीन्स cos स्क्वेअर आहे मायनस 3 साइन स्क्वेअर आहे, कारण की बेस वॉज सेम. काय करायचं बेटा मला? याची व्हॅल्यू ऍज द ऑप्शन्स आय एम सीइंग की cos 3 आहे, राइट? मग काम करूया, हा जो cos आहे याने मल्टिप्लाय करू, which is cos a into cos square a will be cos cube a minus 3 sin square a into cos a मल्टिप्लाय करा, ओके, अपॉन 4 झालं, which is equal to. आता काय करूया, सगळे आन्सर्स कॉस मध्ये आहेत. साइन स्क्वेअर ला 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहू आपण. सो कॉस क्यूब ए मायनस 3 इंटू साइन स्क्वेअर ए ला 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस ए, एव्हरीथिंग इज डिवाइड बाय 4. पुढे कंटिन्यू करू आपण. इज इक्वल टू, सो कॉस क्यूब ए I mean minus 3 cos a into 1 will be minus 3 cos a. minus 3 cos a. बघ बेटा, minus 3 cos a into minus cos square a. ना minus minus पहिली गोष्ट म्हणजे झालं प्लस 3 cos a into cos square a. So 3 cos cube a. So 3 cos cube a upon 4 is equal to 3 cos cube a अधिक 1 cos cube a झाले 4
cos cube a minus 3 cos a upon 4. ओके, आणि यू कॅन सी खालचा जो 4 आहे त्याला मी लिहितो 1/4. 4 cos cube theta minus 3 cos theta is the formula of cos 3 theta. So cos of 3a. So 1/4 cos 3a, that means C is the correct option.